कासव आणि ससाणा. एका दाट जंगलात एक कासव आणि एक ससाणा राहत होते. कासव जमिनीवर संथ गतीने चालायचा, तर ससाणा झपाट्याने आकाशात उडायचा. कासवाला नेहमी आकाशात उडायचं स्वप्न पडायचं. तो ससाण्याला म्हणायचा, ससाणा मित्रा, तू किती भाग्यवान आहेस. तुला आकाशात मुक्तपणे उडता येतं. मीही उडू शकलो असतो तर किती मजा आली असती. ससाणा हसून म्हणाला, उडणं हे फक्त पंख असलेल्या पक्ष्यांसाठी आहे. तुझं शरीर उडण्यासाठी बनलेलं नाही, म्हणून तू हे स्वप्नच पाहणं सोडून दे. पण कासव हट्टी होता. तो रोज ससाण्याला विनवू लागला, कृपा करून मला एकदाच आकाशात नाही, मला वरून जंगल पाहायचंय. शेवटी ससाण्याने कासवाला मदत करायचं ठरवलं. त्याने कासवाला आपल्या मजबूत पंजात पकडलं आणि हळूहळू आकाशात उंच नेलं. कासव आनंदाने ओरडला, वा, मी आकाशात आहे, किती सुंदर दृश्य आहे. पण जसजसा ससाणा अधिक उंच उडू लागला तसतसा कासव अस्वस्थ होऊ लागला. जोराचा वारा लागल्यामुळे तो घाबरला आणि त्याची पकड सैल झाली. अचानक तो ससाण्याच्या पंजातून निसटून खाली पडू लागला. कासव ओरडत होता, वाचवा. तो जोरात खाली पडत असताना अचानक खाली एक मोठं पानांनी भरलेलं झाड आलं. तो त्या झाडाच्या दाट पानांवर अलगद पडला आणि वाचला. कासव काहीसा दुखावला होता, पण मोठ्या इजेशिवाय बचावला. पण त्याने खूप मोठा धडा शिकला. ससाणा खाली उतरला आणि म्हणाला, मित्रा, उडणं सुंदर आहे, पण फक्त त्यांच्यासाठीच जे त्यासाठी बनले आहेत. कासवाने मान डोलावली आणि हसत म्हणाला, हो मित्रा, मला जमिनीवरच राहणं जास्त सुरक्षित आणि योग्य आहे. पहा, योग्य क्षमता नसताना मोठी महत्वाकांक्षा ठेवल्यास अडचणी येऊ शकतात. स्वप्न पाहणं चांगलं आहे, पण त्यासाठी आपण काय करू शकतो आणि कुठे मर्यादा आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे. जर कोणी तयारीशिवाय आपल्या ताकदीपेक्षा जास्त मोठं काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अपयश येऊ शकतं किंवा तो संकटात सापडू शकतो.